म्हणून काही घरातल्या गोष्टी वास्तविक ज्या आहेत ना, की पोळी असो, आता जनरली काय झालं 95% लोकांकडे पोळ्याला बाई असते. पण माझं स्वतःचं असं मत आहे किंवा मी एक दोन ऑब्झर्व केलेलं आहे की मुलांची तब्येती बिघडायच्या, तर मी त्यांना सांगितलं की पोळ्या तुमच्या घरातल्या कोण करतं, तर ते म्हणते पोळ्यानं बाई आहे. म्हटलं निदान मुलांना तुम्ही करून खायला घालत जा, तुम्ही इतर खा. आणि काही औषध न घेता त्या मुलांच्या तब्येती म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. का झालं? कारण ती बाहेरच्या स्त्रीची ऊर्जा ती घरात आपल्या तिची जी असेल ना ती आपल्या घरात काम करायला सुरुवात करते आणि तिची काय आहे ते आपल्याला माहीत नसते. मग इथं जी गोष्ट आहे म्हणजे काही इतक्या म्हणजे खुडणं, म्हणजे एखादी आपण गवार त्याच्यामध्ये असते किंवा काही कोथिंबीर खोडायची असते, तर खुडणं म्हणजे काय? तर खुडणं म्हणजे तुम्ही एक प्रकारची ऊर्जा एका ठिकाणी साठवून ठेवणं. ही त्या घरातल्या बाईकडनं म्हणजे कामवाल्या बाईकडनं कधी करून घेऊ नये, हे घरातल्या बाईनेच करावं. कारण जेव्हा पालेभाजी एखाद्या घरातल्या स्त्रीला जर काही मानसिक त्रास, पिरियड्सचा त्रास किंवा पाठीचा त्रास असेल ना, आणि तिने साधी कोथिंबिरीची किंवा आपली मेथीची गड्डी जर खुडली ना तरी तिचा त्रास जातो. म्हणजे इतकी ताकद आहे. पण तिने ती खाली बसायला पाहिजे जमिनीवर. हल्लीच्या आहे ना खाली जमिनीवर बसता येत नाही, ठीक आहे वर बसून ते खोडा. मग ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या खूप महत्त्वाच्या.